नमो भगवते वासुदेवाय. अथ नवमोऽध्याय. ब्रह्मदेवांनी केलेली भगवंताची स्तुती. ब्रह्मदेव म्हणाले, प्रभो, आज पुष्कळ काळानंतर मी आपल्याला जाणू शकलो. पहा ना, केवढी दुर्भाग्याची गोष्ट आहे ही की देहधारी जीव आपल्याला जाणू शकत नाहीत. भगवान, आपल्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही. जी जी वस्तू दिसते ती सुद्धा खरे पाहता सत्य नाही. कारण मायेच्या गुणांत विषमता उत्पन्न झाल्यामुळेच आपणच अनेक रूपांत प्रतीत होत आहात. देवादिदेवा, आपण आपल्याच चित्तशक्तीने प्रकाशित असल्याकारणाने आपल्यापासून अज्ञान नेहमीच दूर राहते. ज्यांच्या नाभी कमलापासून मी प्रगट झालो ते आपले रूप शेकडो अवतारांचे मूळ कारण आहे. सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठीच आपण हे पहिले प्रथम प्रगट केले. परमात्मन, आपले जे आनंदरूप, भेदरहित व अखंड तेजमय स्वरूप आहे ते मी या स्वरूपाहून वेगळे समजत नाही. आपण विश्वाची रचना करणारे असूनही विश्वातीत व अद्वितीय आहात. भूतमात्र आणि इंद्रिये यांचे कारणही आपणच आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. हे विश्वकल्याणमय देवा, मी आपला उपासक आहे. माझ्या हितासाठीच आपण मला ध्यानात आपले हे रूप दाखविले. जो जीव पापात्मा विषयासक्त आहे तोच याचा अनादर करतो. मी आपल्या या रूपाला वारंवार नमस्कार करतो. स्वामी, जे लोक वेदरूप वायूने आणलेल्या आपल्या चरणरूपी कमल कोशातील सुगंध आपल्या कानांनी ग्रहण करतात, त्या आपल्या भक्तजनांच्या हृदयकमलापासून कधीच आपण बाहेर पडत नाहीत. कारण त्यांनी पराभक्तिरूप दोरीने आपल्या चरणकमलांना बांधले आहे. जोपर्यंत माणूस आपल्या अभय देणाऱ्या चरणकमलांचा आश्रय घेत नाही तोपर्यंत त्याला धन, घर आणि सुहृदयांपासून होणारे भय, शोक, लालसा, अपमान आणि अत्यंत लोभ सतावित राहतात. शिवाय तोपर्यंत त्याच्यामध्ये जो दुःखाचे एकमात्र कारण आहे तो मी माझे असा दुराग्रह राहतो. सर्व प्रकारच्या अमंगल गोष्टी नष्ट करणारे आपले श्रवण कीर्तनादी प्रसंग यांच्यापासून इंद्रियांना दूर ठेवून किंचित विषयसुखासाठी दीन आणि लोभाने मनोमन लाचार होऊन नेहमी दुष्कर्मात गढून जातात. अशा बिचाऱ्या लोकांची बुद्धी दैवाने हिरावून घेतलेली असते. हे अच्युता, हे उरुक्रमा, या प्रजेला तहान, भूक, वात, पित्त, कफ, सर्दी, उष्णता, हवा आणि पाऊस अशा परस्पर भिन्न तसेच कामाग्नी आणि सहन न होण्यासारख्या क्रोधामुळे जे कष्ट सोसावे लागतात ते पाहून माझे मन फारच खिन्न होते. स्वामी, जोपर्यंत मनुष्य इंद्रिय आणि विषयरूपी मायेच्या प्रभावाने स्वतःला तुमच्यापासून वेगळा समजतो तोपर्यंत त्याची या संसार चक्रातून सुटका होत नाही. हा संसार जरी खोटा आहे तथापि कर्म, फलभोग याद्वारेच भोगावे लागत असल्याने ते त्याला अनेक दुःखात लोटतात. देवादिदेवा, साक्षात मुनी सुद्धा जर आपल्या कथा कीर्तनांना विन्मुख झाले तर त्यांनाही संसारात अडकावे लागते. ते दिवसा अनेक प्रकारच्या कामकाजात राहिल्याने त्यांचे चित्त विचलित होते. रात्री ते झोपेत अचेतनासारखे पडून राहतात. त्यावेळी निरनिराळे मनोरथ केल्यामुळे क्षणाक्षणाला त्यांची झोप उडते आणि दैवयोगाने अर्थसिद्धीचे त्यांचे सर्व उद्योगही विफल होतात. नाथ, केवळ आपले गुणगान ऐकल्यानेच आपला मार्ग कळतो. आपण निश्चितच माणसाने केलेल्या भक्तियोगाने शुद्ध झालेल्या हृदयकमलात निवास करता. हे पुण्यश्लोक प्रभो, आपले भक्त ज्या ज्या भावनेने आपले चिंतन करतात त्या साधू पुरुषांवर कृपा करण्यासाठी आपण तेच रूप धारण करता. भगवान, आपण एक आहात तसेच सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात राहणारे त्यांचे परम हितकारी असे अंतरात्मा आहात. म्हणून जरी देवतांनी आपल्या हृदयात निरनिराळ्या प्रकारच्या कामना ठेवून हर तऱ्हेच्या भरपूर सामग्रींनी आपले पूजन केले तरी सुद्धा आपण तितके प्रसन्न होत नाही जितके सर्व प्राण्यांवर दया केल्याने प्रसन्न होता. परंतु ही सर्व भूतदया अभक्त पुरुषांना दुर्लभ आहे. जे कर्म आपल्याला अर्पण केले जाते त्याचा कधीही नाश न होता ते अक्षय राहते. म्हणून दान, खडतर तप, व्रते, यज्ञ इत्यादी कर्मे यांच्याद्वारा आपली आराधना करणे हेच मनुष्याचे सर्वात मोठे कर्मफळ आहे. आपण नेहमी आपल्या स्वरूपाच्या प्रकाशानेच प्राण्यांचा भेदभ्रमरूप अंधकार नाहीसा करता. आपण ज्ञानाचे अधिष्ठान साक्षात परमपुरुष आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांच्या निमित्ताने जी मायेची लीला होते तो सर्व आपला खेळ आहे. अशा परमेश्वरास मी वारंवार नमस्कार करतो. जे लोक प्राणत्याग करताना आपले अवतार, गुण आणि कर्मांना सूचित करणारी नावे
पराधीन स्थितीतही घेतात, ते अनेक जन्मांच्या पापांतून तत्काल मुक्त होऊन माया आवरणसहित असलेल्या ब्रह्मपदाला प्राप्त करतात. त्या अजन्म अशा आपल्याला मी शरण आलो आहे. भगवान, या विश्ववृक्षाच्या रूपात आपणच विराजमान आहात. आपणच आपल्या मूळ प्रकृतीचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्यासाठी मी, आपण आणि महादेव अशा 3 प्रमुख रूपात विभक्त झाला आहात आणि पुन्हा प्रजापती, मनो इत्यादी शाखा उपशाखांच्या रूपात विस्तार पावला आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. भगवान, आपली आराधना हाच आपण लोकांना स्वधर्म सांगितला आहे, परंतु ते या बाबतीत उदासीन असून नेहमी निषिद्ध कर्मातच गुरफटलेले असतात. अशा जीवांच्या जीवन आशेला जो तात्काळ सोडून टाकतो, तो बलवान काल आपले स्वरूप आहे. अशा आपल्याला मी नमस्कार करतो. 2 पराधरपर्यंत राहणारा आणि सर्वांना वंदनीय अशा सत्यलोकाचा मी अधिष्ठाता असलो तरी मी कालाला भीतो. आपली प्राप्ती करून घेण्यासाठी मी पुष्कळ काळपर्यंत तपश्चर्या केली. आधी रूपाने त्या तपाचे साक्षीदार असणाऱ्या आपल्याला मी नमस्कार करतो. कोणत्याही विषय सुखाची ज्यांना इच्छा नाही, तरी सुद्धा ज्यांनी स्वतःच निर्माण केलेल्या धर्म मर्यादेचे रक्षण करण्यासाठी पशु पक्षी, मनुष्य, देव इत्यादी जीवयोनींमध्ये आपल्याच इच्छेने शरीर धारण करून अनेक लीला केल्या आहेत, अशा भगवान पुरुषोत्तमाला माझा नमस्कार असो. प्रभो, आपण अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश यापैकी कशानेही ग्रस्त नाही. तरी सुद्धा यावेळी सर्व विश्वाला आपल्या पोटात लीन करून घेऊन भयंकर लाटांनी प्रक्षुब्ध झालेल्या प्रलयकालीन जलांमध्ये पूर्वकल्पातीत कर्मपरंपरेने थकलेल्या जीवांना विश्रांती देण्यासाठी आपण शेषरूप कोमल शय्येवर शयन करीत आहात. हे स्तुत्य असणाऱ्या भगवान, आपण नाभिकमल रूप घरात माझा जन्म झाला आहे. हे स्तुत्य असणाऱ्या भगवान, आपल्या नाभिकमल रूप घरात माझा जन्म झाला आहे. हे संपूर्ण विश्व आपल्या पोटात सामावले आहे. आपल्या कृपेने मी त्रैलोक्याची रचना करण्याच्या उपकाराला समर्थ झालो आहे. यावेळी आपली योगनिद्रा समाप्त झाली असल्याकारणाने आपले नेत्रकमळ उघडू लागले आहेत. अशा आपणास माझा नमस्कार असो. आपण संपूर्ण जगाचे एकमात्र सुहृदय आणि आत्मा आहात. तसेच शरणागतांवर कृपा करणारे आहात. आपल्या ज्या ज्ञान आणि ऐश्वर्याने आपण या विश्वाला आनंदित करीत आहात, त्यानेच माझ्या बुद्धीलाही युक्त करावे. त्यामुळे मी पूर्वकल्पातल्याप्रमाणे यावेळी ही सृष्टीची रचना करू शकेन. आपण भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आहात. आपली शक्ती असलेल्या लक्ष्मीसहित अनेक गुणावतार घेऊन आपण जी अद्भुत कर्मे कराल, त्यापैकीच एक म्हणजे मी करीत असलेल्या सृष्टी रचनेचा हा उद्योग. म्हणून यावेळी आपण माझ्या चित्तात प्रेरणा निर्माण करावी की ज्यामुळे सृष्टी रचनाविषयक अभिमानापासून मी दूर राहू शकेन. प्रभो, या जलात शयन करीत असताना अनंत शक्ती अशा परमपुरुषांच्या नाभिकमलातून माझी उत्पत्ती झाली आहे आणि मीच आपली विज्ञान शक्ती आहे. म्हणून या जगाच्या विविधतेने नटलेल्या रूपाचा विस्तार करतेवेळी माझा वेदरूप वाणीच्या उच्चारणाचा लोप न हो. आपण अपार करुणा असलेले पुराण पुरुष आहात. आपली परमप्रेममय स्मितहास्ययुक्त नेत्रकमले उघडावीत आणि शेषशय्येवरून उठून विश्वाच्या उत्पत्तीसाठी आपल्या सुमधुर वाणीने माझा विषाद दूर करावा. मैत्रेय म्हणाले, विदुरा, अशा प्रकारे तप, विद्या आणि समाधीच्या द्वारा ब्रह्मदेवाने आपली उत्पत्ती स्थान श्री भगवंतांना पाहिले आणि आपले मन व वाणीच्या शक्तीनुसार स्तुती करून जणू थकून जाऊन त्यांनी मौन धारण केले. श्री मधुसूदन भगवंतांनी पाहिले की या प्रलय राशीला पाहून ब्रह्मदेव फारच घाबरलेला आहे. तसेच लोकरचनेच्या संदर्भात काही निश्चित विचार त्याच्या मनात नसल्याने तो फारच खिन्न झाला आहे. तेव्हा ब्रह्मदेवाची ती स्थिती पाहून गंभीर वाणीने त्याचा खेद जणू नाहीसा करीत ते म्हणाले. श्री भगवान म्हणाले, वेदगर्भा, तू आळस करू नकोस. सृष्टी रचनेचा प्रयत्न कर. तुला माझ्यापासून जे अपेक्षित आहे ते मी अगोदरच केले आहे. तू पुन्हा एकदा तप कर आणि भागवत ज्ञानाचे अनुष्ठान कर. त्यामुळे तू सर्व लोकांना स्पष्टपणे आपल्या अंतःकरणात पाहशील. नंतर भक्तियुक्त आणि एकाग्र चित्त झाल्यावर तू संपूर्ण लोकात आणि तुझ्यात मला व्याप्त पाहशील. तसेच माझ्यामध्ये संपूर्ण लोक आणि तू आहेस असे पाहशील. ज्यावेळी जीव काष्ठात व्याप्त असलेल्या अग्निप्रमाणे सर्व भूतांमध्ये मला पाहतो, त्याचवेळी तो अज्ञानातून मुक्त होतो. जेव्हा तो स्वतःला पंचमहाभूते, इंद्रिये, गुण आणि अंतःकरण
यांनी रहित तसेच माझ्यापासून स्वरूपता अभिन्न आहे असे पाहतो, तेव्हा तो मोक्षपद प्राप्त करून घेतो. ब्रह्मदेवा, अनेक प्रकारच्या कर्मसंस्कारांना अनुसरून विविध प्रकारच्या जीवसृष्टीची रचना करण्याची इच्छा असूनही तुझे चित्त मोहवश होत नाही, हे तुझ्यावरील माझ्या मोठ्या कृपेचे फळ आहे. तू पहिला मंत्रद्रष्टा आहेस. प्रजा उत्पत्तीच्या वेळी तुझे मन माझ्यातच लागून राहिलेले असते, म्हणूनच पापमय रजोगुण तुला बद्ध करत नाहीत. तू मला पंचमहाभूते, इंद्रिये, गुण आणि अंतःकरण यांनी रहित समजतोस. देहधारी जीवांना माझे ज्ञान होणे जरी अवघड आहे, तरी तू मात्र मला जाणले आहेस. आपला आश्रय कोणी आहे की नाही या शंकेने तू कमळाच्या देठाद्वारे पाण्यामध्ये त्याचे मूळ शोधित होतास, तेव्हा मी तुला माझे हे स्वरूप तुझ्या अंतःकरणात दाखवले. प्रिय ब्रह्मदेवा, माझ्या कथांच्या वैभवाने युक्त अशी तू माझी जी स्तुती केली आहेस आणि तपश्चर्येमध्ये तुझी जी निष्ठा आहे ते सुद्धा माझ्या कृपेचेच फळ आहे. लोकरचनेच्या इच्छेने सगुण प्रतीत होऊन सुद्धा तू जे निर्गुण रूपाने माझे वर्णन करून स्तुती केलीस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझे कल्याण असो. सर्व इच्छा पूर्ण करण्यास समर्थ असणारा जो पुरुष दररोज या स्तोत्राने स्तुती करून माझे भजन करेल, त्याच्यावर मी लगेच प्रसन्न होईल. तत्ववेत्यांचे असे मत आहे की वास्तू निर्माण, तप, यज्ञ, दान, योग आणि समाधी इत्यादी साधनांनी प्राप्त होणारे परम कल्याणकारी फळ जर कोणते असेल तर ते म्हणजे माझी प्रसन्नता. हे विधात्या, मी आत्म्यांचा आत्मा आणि प्रिय वस्तूंमध्ये अत्यंत प्रिय आहे, म्हणून देहाधिक ज्याच्यासाठी प्रिय आहेत त्या माझ्यावरच प्रेम केले पाहिजे. ब्रह्मदेवा, त्रैलोक्य जसे जी प्रजा यावेळी माझ्यामध्ये लीन आहे, या सर्वांची तू पूर्वकल्पाप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या आपल्या सर्व वेदमय स्वरूपांपासून स्वतःच रचना कर. मैत्रेय म्हणाले, प्रकृती आणि पुरुषाचे स्वामी कमलनाथ भगवान सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला याप्रमाणे जगाचे स्वरूप दाखवून आपल्या त्या नारायण रूपात अदृश्य झाले. अध्याय 9 समाप्त. अथदशम अध्याय. 10 प्रकारच्या सृष्टीचे वर्णन. विदुर म्हणाला, मुनिवर, भगवान नारायण अंतर्धान पावल्यानंतर सर्व लोकांचे पितामह ब्रह्मदेव यांनी आपला देह आणि मन यापासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली. भगवान, याखेरीज मी आपल्याला आणखी काही गोष्टी विचारल्या, त्या सर्वांचे आपण क्रमाने वर्णन करावे आणि माझे सर्व संशय दूर करावेत, कारण आपण सर्वज्ञान मध्ये सर्वश्रेष्ठ आहात. सूत म्हणाले, शौनका, विदुराने असे विचारल्यावर मुनिवर मैत्रेय अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या मनात ठेवलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. मैत्रेय म्हणाले, अजन्म भगवान श्री हरींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने आपले चित्त, आपला आत्मा श्री नारायण यांचे ठाई तसेच एकाग्र करून दिव्य 100 वर्षांपर्यंत तप केले. ब्रह्मदेवांनी असे पाहिले की प्रलयकालातील वायूंच्या तुफान वेगामुळे ज्यांच्यावर ते बसले होते ते कमळ आणि पाणी थरारत आहे. प्रबळ तपश्चर्या आणि हृदयात स्थिर झालेले आत्मज्ञान यामुळे ज्यांचे विज्ञानबल वाढले आहे, अशा त्यांनी पाणी आणि वायू दोन्हीही पिऊन टाकले. नंतर ज्याच्यावर ते स्वतः बसले होते त्या आकाशव्यापी कमळाला पाहून त्यांनी विचार केला की पूर्वकल्पामध्ये लीन झालेले लोक मी यापासून निर्माण करीन. भगवंतांनी सृष्टी कार्यासाठी नेमलेल्या ब्रह्मदेवांनी मग त्या कमलकोशात प्रवेश केला आणि त्या एकाचेच भूभुवच आणि स्व असे 3 भाग केले. वास्तविक ते कमल एवढे मोठे होते की त्याचे 14 किंवा त्याहीपेक्षा अधिक लोक केले जाऊ शकले असते. जीवांची भोगस्थाने म्हणून या तिन्ही लोकांचे शास्त्रात वर्णन आले आहे. जे निष्काम कर्माचरण करणारे आहेत त्यांना महरलोक, तपोलोक, जनोलोक आणि सत्यलोक रूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. विदुर म्हणाला, ब्रह्मन, आपण अद्भुत करता विश्वरूप अशा श्रीहरींच्या ज्या काल नामक शक्तीविषयी सांगितले होते त्याविषयी विस्तारपूर्वक आम्हाला सांगा. मैत्रेय म्हणाले, विषयांचे बदलणे हेच कालाचे स्वरूप आहे. तो काल स्वतः निर्विशेष, अनादी आणि अनंत आहे. त्यालाच निमित्त करून भगवान आपण आपल्यालाच लीलेने सृष्टीच्या रूपात प्रगट करतात. अगोदर हे सर्व विश्व भगवंतांच्या मायेने लीन होऊन ब्रह्मरूपामध्ये स्थित होते. त्यालाच भगवंतांनी अव्यक्त मूर्ती कालाच्या द्वारे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रकट केले. जे जग आता जसे आहे तसेच अगोदर होते आणि यापुढेही तसेच राहील. या जगाची उत्पत्ती 9 प्रकारची होते. तसेच प्राकृत, वैकृत भेदाने एक 10वी सृष्टी आहे. तसेच याचा प्रलयकाल द्रव्य आणि गुणांच्या द्वारा 3 प्रकारांनी होतो. पहिली सृष्टी महत्त्वाची, भगवंताच्या प्रेरणेने सत्वादी गुणांमध्ये विषमता होणे हेच हिचे स्वरूप आहे. दुसरी सृष्टी अहंकाराची,
जिच्यापासून पृथ्वी आदी पंचमहाभूते तसेच ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांची उत्पत्ती होते. तिसरी सृष्टी भूत सर्ग आहे, जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्र वर्ग राहतो. चौथी सृष्टी इंद्रियांची आहे, ही ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे. पाचवी सृष्टी सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची आहे. मन या सृष्टीच्याच अंतर्गत आहे. सहावी सृष्टी अविद्येची आहे. यामध्ये तामिश्र, अंधतामिश्र, तम, मोह आणि महामोह या 5 गाठी आहेत. ही सृष्टी जीवांच्या बुद्धीवर आवरण आणि विक्षेप करणारी आहे. या 6 सृष्टी प्राकृत आहेत. आता वैकृत सृष्टी आहेत, त्यांचेही वर्णन ऐक. भगवंतांचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या व रजोगुणांचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंताची ही लीला आहे. सातवी प्रमुख वैकृत सृष्टी 6 प्रकारच्या वृक्षांची असते. वनस्पती, औषधी, लता, त्वत्कार, विरुद आणि द्रुम हे खालून वर वाढतात. यांच्यामध्ये साधारणतः ज्ञानशक्ती प्रगट झालेली नसते. यांना दीर्घकालीन आतल्या आतच केवळ स्पर्शाचा अनुभव येतो आणि या प्रत्येकात कोणता तरी एखादा विशेष गुण असतो. आठवी सृष्टी पशुपक्ष्यांची आहे. ही 28 प्रकारची मानली गेली आहे. यांना कालाचे ज्ञान नसते. याच्यामध्ये तमोगुण अधिक असतो. केवळ वासावरून यांना वस्तूंचे ज्ञान होते. यांच्यात विचारशक्ती नसते. हे विदुरा, या पशुयोनीमध्ये गाय, बकरा, रेडा, काळवीट, डुक्कर, नीलगाय, रुरु नावाचे हरिण, मेंढा आणि उंट हे 2 खुरांचे पशु होत. गाढव, घोडा, खेचर, पांढरे हरिण, चित्ता आणि वनगाय हे 1 खूर असलेले आहेत आणि 5 नखे असलेल्या पशूंची नावे आहेत. कुत्रा, कोल्हा, लांडगा, वाघ, मांजर, ससा, साळ, सिंह, माकड, हत्ती, कासव, घोरपड, मगर इत्यादी होत. बगळा, गिधाड, होला, ससाना, भास, भल्लूक, मोर, हंस, सारस, चक्रवाक, कावळा, घुबड इत्यादी उडणारे जीव पक्षी म्हणविले जातात. विदुरा, 9वी सृष्टी मनुष्याची आहे, जी एकाच प्रकारची आहे. यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असा असतो. म्हणून मनुष्य रजोगुण प्रधान, कर्मपरायण आणि दुःखरूप विषयांत सुख मानणारी असतात. स्थावर, पशुपक्षी आणि मनुष्य या 3 प्रकारच्या सृष्टी तसेच पुढे सांगितला जाणारा देवसर्ग या वैकृत सृष्टी आहेत आणि जो महतत्व द्विरूप वैकारिक देवसर्ग आहे त्याची गणना या अगोदर प्राकृत सृष्टीत केली गेली आहे. या व्यतिरिक्त सनंत कुमार इत्यादी ऋषींचा जो कौमार सर्ग आहे तो प्राकृत आणि वैकृत असा दोन्ही प्रकारचा आहे. देव, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण, विद्याधर, भूतप्रेत, पिशाच, किन्नर, किंपुरुष, अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी 8 प्रकारची आहे. विदुरा, याप्रमाणे जगतकर्त्या ब्रह्मदेवांनी रचलेली ही 10 प्रकारची सृष्टी मी तुला सांगितली. आता यापुढे मी वंश आणि मन्वंतर इत्यादी सांगेन. अशा प्रकारे सृष्टी रचना करणारे सत्य संकल्प भगवान हरी हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त होऊन स्वतः जगताच्या रूपाने आपलीच रचना करतात. अध्याय 10 समाप्त.